वेलकम बॅक टू माय मुडी फूड मेकर चॅनेल। आज आपण दसरा स्पेशल कडाकणीची रेसिपी पाहणार आहोत। चला तर मग पाहूया आजची रेसिपी। सर्वप्रथम पसरट असे रिकामे भांडे घ्यायचे आहे। पसरट भांड्यामध्ये 2 वाटीभर इतका मैदा टाकून घेऊया। जर तुम्हाला किलोच्या प्रमाणामध्ये ही कडाकणी करायची असेल तर काय करायचे, सुरुवातीला 1 किलो इतका मैदा घ्यायचा आहे। नंतर आता अर्धी वाटीला थोडासा जास्त असा रवा टाकून घेऊया। 1 किलोची कडाकणी करत असताना काय करायचे तर हा रव्याचे प्रमाण किती घ्यायचे तर पावभर इतका रव्याचे प्रमाण घ्यायचे आहे। तर चवीनुसार नमक टाकून घेऊया। असे म्हणतात की गोड पदार्थामध्ये थोडंसं नमक टाकले ना तर गोड पदार्थ अजून छान लागतो। आता 2 चमचाभर इतके कडलेले तेलाचे मोहन टाकून घेऊया। किलोच्या प्रमाणामध्ये 1 वाटी इतके तेल टाकून घ्यायचे आहे। तेलाचे प्रमाण अति जास्तही करायचे नाही, नाहीतर कडाकण्या असतात ना त्या जास्तच कडकडीत लागतात। मग आता हे सर्व काही छान असं मिक्सअप करून घेऊयात, जेणेकरून सर्व काही एकजीव होईल। जर रवा तुमच्याकडे मोठा असेल तर मिक्सरला लावून घ्यायचा आहे। छान असे मिक्सअप झालेले आहे। आता काय करायचे आहे तर 1 कप इतके पिठी साखर टाकून घ्यायची आहे। कडाकणी करत असताना आपण जितका मैदा वापरलेला आहे ना त्याच्यात थोडंसं निंपट इतकी साखर घ्यायची आहे। आता फ्लेवरसाठी इलायची पूड टाकून घेऊया। त्यानंतर आता सर्व काही छान असं मिक्सअप करून घेऊया। मिक्सअप करत असताना तेलाऐवजी जर तूप वापरला तर काहीच हरकत नाही। आता मी 1 वाटीभर इतके दूध घेतलेले आहे। यामध्ये जेवढे परफेक्ट बसेल दूध तेवढे मी वापरणार आहे। गव्हाच्या आट्यापेक्षा मैद्याचा आटा हा मळत असताना जास्त चिकटत असतो आपल्या हाताला। चिकटत असताना काय करायचे तर हाताला तेल लावून घ्यायचे आणि मग त्यानंतर मळायचे। तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवत राहा। अशा पद्धतीने पीठ छान असं मळून झालेले आहे। पीठ एकदम छान आणि परफेक्ट सेट होण्यासाठी आपण काय करूया तर 1 तासभर इतकं ठेवून द्यायचे आहे। 1 तास झालेला आहे। बघा पीठ छान असं सेट झालेलं दिसत आहे। परत या पिठाला छान असं मळून घ्यायचं आहे। थोडंसं हाताला तेल लावून घेऊया, जेणेकरून हाताला हे चिटकणार नाही। पीठ मळत असताना जास्त दाब देऊन मळायचे नाही, तर हळूवार हलक्या हाताने याला मळायचे आहे। पळपटावर थोडासा कोरडा मैदा टाकून घेऊया। जेवढे आपण पीठ मळलेले आहे त्यातला थोडासाच भाग आपण आता घेतलेला आहे आणि त्यानंतर छान असं परत त्याला तेल लावून एकजीव करून घेत आहे। बघा अशा पद्धतीने मी करून घेत आहे ते। आता कडाकणी लाटण्यासाठी छोटे छोटे गोळे करून घेऊयात। गोळे तर तयार झालेले आहेत। आता सुरुवातीला 1 गोळा घेऊन लाटून घेऊया। पीठ वापरत असताना मी मैदाच वापरलेला आहे कोरडा। सर्व काही गोळे छान असं लाटून घ्यायचे आहेत। मला जर कडाकणी जाड आवडत असेल तर तुम्ही थोडीशी जाड करू शकता। अशा पद्धतीने मी सर्व काही कडाकण्या लाटून घेतलेल्या आहेत। तेल छान असं कडलेले आहे। आता आपण 1 कडाकणी टाकून घेतलेली आहे। अशा प्रकारे सर्व काही कडाकण्या छान असं तळून घ्यायच्या आहेत। सुरुवातीला 1च कडाकणी टाकून घेतलेली आहे। जर तुम्हाला एकावेळी जर 4-4 कडाकण्या तळून घ्यायचे असेल तर तुम्ही घेऊ शकता। ज्यांना पांढरी शुभ्र कडाकणी खायला आवडते त्यांनी काय करायचे आहे तर पटकन टाकल्या थोड्या वेळाने लगेच काढून घ्यायचे आहे। थोडंसं ब्राऊन हवे असेल तर जरा थोडीशी वाट बघावी लागेल। बघा किती छान कलर आला आहे ना। अशा पद्धतीने सर्व काही कडाकण्या छान असं तळून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि हां, माझ्या रेसिपीला नक्कीच लाईक करा आणि कमेंट मात्र करायला विसरू नका। अशा पद्धतीने सर्व काही कडाकण्या छान असं तळून झालेल्या आहेत आणि आमच्याकडे या कडाकणीला रवा पिठीच्या कडाकण्या असे म्हणतात। तुमच्याकडे या कडाकणीला काय म्हणतात ते मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा।